नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांवर लुटीच्या उद्देशाने मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निगृण हत्या केली आहे। तर आणखी एका वयोवृद्धावर असाच हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले। सोमवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या। तर या प्रकरणी शिर्डी व राहाता पोलिसांनी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करत एका संशयिताला ताब्यात घेतले। सुभाष घोडे व नितीन शेजूळ दोघेही राहणारे शिर्डी अशी मृत तरुणांची नावे। कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी वृद्धाचे नाव आहे। सुभाष व नितीन पहाटे साई संस्थांमध्ये कामावर जात असताना त्यांची दुचाकी अनोळखी तरुणांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झालेत। वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं समजतंय। तर कृष्णा देहरकर हे वयोवृद्ध आपल्या मुलाला शिर्डीतील बस स्थानकावर पोहोचवून परतताना शिर्डी साकुरी शिवारात त्याच अनोळखींनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केलं। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहे। मोटरसायकलवरील तरुणांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली। हल्ल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। पोलिसांनी किरण सदाफुले याला संशयावरून ताब्यात घेतले, तर राजू माळी हा दुसरा संशयित तरुण आहे। पोलिसांनी विविध पथक तैनात करून त्याचा शोध सुरू केलाय। शिर्डीमधील या घटना अत्यंत दुर्दैवी आहे। येथे बाहेरचे गुन्हेगार येऊन अशा घटना करतात। शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील, असं डॉक्टर सुजय विखे माजी खासदार यांनी सांगितलंय। साकुरी राहाता रस्त्यावर अनोळखी व्यक्तींनी लूटमार करण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने दोघांचीही हत्या केली आहे। याबाबत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे, प्रदीप देशमुख प्रभारी पोलीस निरीक्षक राहाता यांनी सांगितलंय। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा।